तर गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय, आम्ही त्यांचा बदला घेऊ अशा शब्दात संजय राऊतांनी पलटवार केलाय। तर शरद पवारच महाराष्ट्राचा आत्मा असल्याचं मोदींना मत मोजणीनंतर समजेल अशा शब्दात जयंत पाटलांनी टीका केली आहे। कालच्या पुण्यातल्या सभेत मोदींनी पवारांचं नाव न घेता भटकती आत्मा अशी टीका केली होती। मोदींचा एक अतृप्त आत्मा आहे। औरंगजेबाचा आत्मा, अफजल खानाचा आत्मा, जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, जे मराठी माणसाचे शत्रू आहेत, ज्यांना महाराष्ट्रानं गाडलंय, अशा सगळ्यांचे आत्मे महाराष्ट्रामध्ये गेल्या 400 वर्षापासून भटकत आहेत। त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे। ज्या दिवशी मतं मोजतील त्यावेळी नरेंद्र मोदींना कळेल की ही भटकती आत्मा नाहीये, ही भारतातली आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे।